हाय गाईज, आपण आलेले आहेत आता मॅच ना, त्याला तर दाखवतो. हे बघा तिकडं अक्षय कसा खात बसतो. कॅमेरामॅन आपल्याला दाखवते. कॅमेरामॅन गौतम बॉलिंग ट्रॅक वरती येतो, दुसरं षटक घेऊन वेगावरती स्वार होतं, वेगावरती स्वार. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा लो फुलटॉस जमिनीवरती चेंडू लँड होण्यापूर्वी बॅट वरती कन्वर्ट केला आणि चांगला संपर्क झाला नाही तरी देखील आपण पाहतो की एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने एकूणच धावपर्यंत जाऊन पोहोचल ते 6 या धाव संख्येवरती. सिंगल डबलला प्राधान्य, शांत आणि संयमी सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटिंग करत असताना लो फुलटॉस आणि फुलटॉल वसूल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी बिग एट षटकार. कॅच होती, कॅच सोडलेली. झेल ड्रॉप होतोय आणि केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल. विश्वास दाखवला होता क्षेत्ररक्षकावरती फलंदाजाने की हा झेल कॅरी. चांगला फटका. हा ट्रॅकर होता, त्याला पूल केला आणि पूल सक्सेसफुल ठरतोय. बॉलला फेकून दिला डीप मिडविकेट आणि डीप स्कोरलेगच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे टोकलेला फलंदाज मंगेशच्या बॅट मधून येतो. आज षटकार. शेवटच्या चेंडूवरती झेल ड्रॉप. बोला तयार. स्विचचा पद्धती द्यायचा होता. वाईटची मागणी तुम्ही करूच शकत नाही. अगदी फारसा जवळून चेंडू तुमच्या इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि योग्य तो निर्णय अगदी पंच देखील त्या ठिकाणी देतात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. पहिल्या चेंडूवरती षटकार, परंतु दुसरा चेंडू चांगला टाकलाय गोलंदाजानं. पुन्हा एकदा हा चांगला फटका आणि चौका. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पलीकडे मारलेला. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना छेदत चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 धाबे. अक्षय गेला बॉल आणायला कसा धावतो मधील हा पुस्तकी फटका आहे आणि मंगेशच्या बॅट मधून हा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली बॅटिंग मंगेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. आघाडीचे 1-2 फलंदाज जरूर गमावलेत अंतरट या टीमनं, परंतु मंगेश सांगतोय की मंगेशचा खेळ अजून बाकी आहे आणि चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये, आक्रमकता, त्याची गुणवत्ता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. डबल एस ऑप्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बॉल दिया. एकदा अलोंगी कार्पेटचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहज. मंगेश मैदानाच्या आतमध्ये जसा दाखल झाला तशी त्याची चांगली बॅटिंग आपण पाहिलेली. गेलेला एक गाय चौका. चांगला बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. पॉइंट वरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा क्लिअर करत मारलेला हा चौकार. आता आमच्या गावातली मॅच लागेल तेव्हा दाखवत झालं तुम्हाला. आणि टीमची मॅच लागली. नो डाऊट फिल्डिंग आली. मंगेश करतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 29 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग. जरी 6 मध्ये बॅटिंग 6 धावा वाचवल्या, गाईज फिल्डिंग लागली. दिलं नाही आणि त्यानंतर 2 धावा त्याने संघासाठी सेव्ह केल्या. मध्ये कॉटन बॉलची संधी आणि भूषण स्वतःने खऱ्या अर्थानं चांगलं झेल काढी या चेंडूवरती बाद होत आहे. महत्वाची विकेट. पवन काका या ठिकाणी आमचे गोपाली बंधू सांगतायत की भानुदास आणि आम्ही एकाच वर्गात होतो, परंतु भानुदास मैदानाच्या आतमध्ये संघासाठी 2 हात करण्यासाठी गेले. चांगला चेंडू, कांद्याचा पुरेपूर उपयोग, परतून घेणारा चेंडू होता. कमालीची गोलंदाजी करतोय भूषण. जबरदस्त गोलंदाजी, अचूकता या गोलंदाजाकडे आहे. अचूक टप्पा, अचूक वेग
आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. तर तो हाफ टॅकर यावेळेस बानुदासने केलं पोल आणि पोल ठरतोय सक्सेसफुल. फलंदाज बानुदासच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धाव जाऊन पोहोचल ते 8 या धाव संख्येवरती. जय भवानी क्रिकेट संघ धुळेवाडी आयोजित ही स्पर्धा पर्व 8वं. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात की 10 नंदू तयार आहे. चेंडूवरती नजरच नाहीये शशांकची आणि तदनंतर आपण पाहतोय की या ठिकाणी डॉट बॉल येईल. नंदूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मार्केवाडी म्हटलं तर अगदी आखेच्या अंतरावरती असणारं गाव आहे इथून आणि त्यांच्या विरोधात भोईरवाडी हे गाव देखील इथून जास्त अंतर नाहीये. बॉलर विकेट मिळायची शक्यता परंतु चेंडू आतमधून निसटला. बऱ्याच वेळी घाई गडबडीमध्ये असं घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. सोपे जेल सुटतात, कठीण जेल घेतले जातात. कधी कधी ज्या ठिकाणी असं वाटतं ना की डायरेक्ट हिट केलं जाऊ शकत नाही तिथून डायरेक्ट हिट होतं आणि कधी कधी जवळच्या अंतरावर ना चेंडू आतामधून निसटला गोलंदाज नंदूकडून आणि तदनंतर विकेट असं वाटलं होतं मिळाली जाईल परंतु ती बचावली आणि पॉपिंग क्रीज वरती या ठिकाणी शशांक सुखरूपपणे पोहोचलाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली जातीये. सगळे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेला जवळ उभे आहेत. 5 क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आपण पाहतोय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी उभे आहेत. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट तडम्यान वरती क्षेत्ररक्षक आहेत. आपल्या बॉलाला कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षक. काय फेकी पाहायला मिळाली परंतु धावा या चेंडूवरती मिळतील एकूणच करावी लागेल शशांकला. फक्त यावेळेस फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेलला केलं कॅरी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अनिकेतचं भरीव योगदान या मॅच मध्ये आपण पाहतोय का आपलातून क्षेत्ररक्षण त्याचं चालू आहे. या अगोदर देखील संघासाठी त्याने धावा वाचवल्या. त्यानंतर आपण पाहतोय की आता यावेळेस झेल अगदी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नंदू तयार आहे. फक्त यावेळेस देखील फसलाय. कॉलिंग क्रिकेटमध्ये कॉलिंग फार महत्वाची आहे आणि या 3 शब्दांना जर तुम्ही स्थान दिलं ना क्रिकेटमध्ये एक चांगले क्रिकेटर तुम्ही घडू शकता. क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या धाव संख्येवर. पहिला चेंडू या ठिकाणी लावून अपील केली होती. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता अपील मध्ये आणि ते ओळखलं पंचानं. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय गणेश स्कोरला एक पंच पियुष आपण करूया मनपूर्वक स्वागत. आणि हा फटका चांगला. पुन्हा एकदा दमदार फटका आला. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 6 धावांसाठी मार्केवाडी साठी करतोय परंतु पुन्हा एकदा निर्धाव आले तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल. डॉट बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा 21 धावा धावफलकावरती. फटका यावर देखील चांगला होता. जेल ड्रॉप त्या ठिकाणी केलं जात आहे आणि जीवनदान दिलं ते भानुदास या फलंदाजाला. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 23 या धावसंख्येवरती. या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. उर्वरित आता या षटकातील या इनिंग मधील आता शेवटचा एक चेंडू थकले बाकी आहे. एक धाव कंप्लीट आणि एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. फलंदाज देखील धावच्या स्वरूपात शशांक बाद होईल आणि आता
सौरभ त्या ठिकाणी बाद होतोय. गाईज आता आमच्या येणारे 18 बॉल द्वितीय सत्रामध्ये गरज असेल गावातल्या पोरांची बॅटिंग आहे. ती 25 या धावसंख्येची मार्केवाडी टीमला बघा विर्या करण्यासाठी यावं. चला तयार. पहिल्या चेंडूवरती बॅक टू द बॉलर प्रयास आपण त्या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केलेली आहे सौरभनं. बार्नेट टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय म्हणजे अंतरट टीमला करावी लागेल बॅटिंग. नाही सौरभ तयार. शॉट फटका चांगला गॅप मध्ये खेचला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाबींसाठी. फलंदाज भूषणच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार चौकार. 25 धावसंख्येचं करायचं होतं. पुन्हा एकदा फटका दमदार क्षेत्राची त्या ठिकाणी आहे. एकदम कम्प्लीट फंबल आणि चौकार तदनंतर आपण पाहतोय आउट. पंचांनी त्या ठिकाणी या चेंडूवरती धावचीत स्वरूपात होईल बाद. नवीन फलंदाज सुभाष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. प्रवीण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पहिलं दुसरा नाव नंतर दुसरं नाव. चांगली बॅटिंग त्याला देखील आता करावी लागेल. फलंदाज भूषण त्या ठिकाणी बाद झाला. बॉल तयार. हार्दिक पांडे आता झालं. शॉट पुन्हा एकदा फटका चांगला. वन टप्प्या गाय तिथे दुखापत झाली बघा. बॉल दाखवते नसतं दाखवायचं व्हायला तसं. हे बघा अक्षय दिल्ली टीमचा कॅप्टन अक्षय. बॉल तयार. आप ट्रॅकर आणि अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 पर्यंत जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवर. आता 4 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी अंतरट आणि बारणे दोन्ही टीम तुम्ही तयार राहायचंय. 4 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. मॅच जितत आले तिकडे बघा ब्लाउज 10 चेंडू 4 गाय जिथे जितलेले आहेत. चौकार. फलंदाज प्रवीणच्या बॅट मधून येतोय. चौकार येताना गाय जिथे जाता आमच्या गावातली टीम जिंकलेली आहे. भूषणला त्यांनी चला भूषण आपल्या मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. चला सागर आपल्या शुभार्थ आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय भूषणला.